नमस्कार मित्रांनो. टेक्निकल अनालिस्ट या युट्यूब चॅनलवरती मी सोमनाथ चव्हाण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आजपासून आपण एक जी बेसिक टू ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन सिरीज जे आपण स्टार्ट करतोय, तर तिचाच आपण हा एक व्हिडिओ बनवतोय की ज्याच्यामध्ये प्राइस ऍक्शन म्हणजे नक्की काय आहे किंवा त्याच्यानुसार आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो, बरोबर, किंवा ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत प्राइस ऍक्शनच्या त्या मी आज तुम्हाला क्लिअर करणार आहे. प्राइस ऍक्शन म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून नक्की प्राइस ऍक्शन काय आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळे असू शकतात. काही काही लोक इंडिकेटर्स याच्यामध्ये पकडतात किंवा काही काही लोक इंडिकेटर्स पकडत नाहीयेत. प्राइस ऍक्शन म्हणजे नक्की काय आहे? तर प्राइस ऍक्शन मध्ये सपोर्ट आणि रेसिस्टन्स किंवा ट्रेंड असतात, आपले अप ट्रेंड डाऊन ट्रेंड, इंडिकेटर्स असतात, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात, चार्ट पॅटर्न असतात. ह्या सगळ्याचा यूज करून, बरोबर, मी म्हणतोय की ह्या सगळ्याचा यूज करून, मग ते कन्फर्मेशन साठी असतील किंवा एंट्री एक्झिट साठी असतील, बरोबर, ह्या सगळ्याचा यूज करून ज्या पण वेळेला आपण मार्केटमध्ये बाय आणि सेलची ऑर्डर एक्झिक्यूट करतो, बरोबर, त्यावेळेला आपण म्हणतो की आपण प्राइस ऍक्शन बेस्ड ट्रेडिंग किंवा प्राइस ऍक्शन बेस्ड आपण एंट्री एक्झिट केली आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा यूज होणं इम्पॉर्टंट आहे, तरच आपण म्हणू शकतो की आपण प्राइस ऍक्शन बेस्ड आपण ट्रेडिंग करतोय, बरोबर. तर आजचा आपला जो टॉपिक असेल किंवा जो आपला आजचा पहिला जो व्हिडिओ असेल, तर तो आहे आपला सपोर्ट अँड रेसिस्टन्सचा. मार्केटमध्ये जर आपल्याला एकदम बेसिक किंवा जर सगळ्यात इम्पॉर्टंट जर गोष्ट जर आपल्याला काय माहित असायला हवी, तर ती आहे सपोर्ट अँड रेसिस्टन्स. आणि फर्स्ट थिंग आहे की बेसिक क्लिअर असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यासाठीच मी तुम्हाला प्राइस ऍक्शनचं तुम्हाला बेसिक एकदम सांगितलं की प्राइस ऍक्शन मध्ये सपोर्ट रेसिस्टन्स किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, बरोबर, किंवा ट्रेंड आहेत, इंडिकेटर्स आहेत, ह्या सगळ्याचा यूज करून ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट करतो, त्यावेळेला आपण म्हणू शकतो की प्राइस ऍक्शन बेस आपण ट्रेडिंग केली. जसं आपल्या लाईफमध्ये, बरोबर, इम्पॉर्टंट गोष्टी, सपोज गणिताचा जर आपण विचार केला तर इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या आहेत, तर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड, बरोबर, म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, ह्या चार गोष्टी फक्त आपल्या गणितामध्ये इम्पॉर्टंट आहेत. बट आपल्याला ऍडव्हान्स मध्ये काय बघायला भेटलं, म्हणजे शिकायला भेटलं की ज्याचा लाईफ मध्ये तर यूज नाहीये बट शिकायला भेटलं, तर ते आहे साइन थिटा कॉस्टा वगैरे वगैरे वगैरे, असं बऱ्यापैकी बरंच काय काय शिकलो, बट त्याचा लाईफ मध्ये इम्पॉर्टंट किंवा यूज एवढा आपण बघतच नाहीये. तसंच स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा ज्या आपण बेसिक गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये जसं की आपण सपोर्ट अँड रेसिस्टन्स बघतोय, ट्रेंड बघतोय, ट्रेंड लाईन बघतोय, बरोबर, किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न बघतोय, ह्या एकदम बेसिक गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जर आपल्याला क्लिअर झाल्या, तरी सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीने आपण ट्रेड करू शकतो किंवा त्याच्यानुसारच आपण चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकतो. ह्याचं बेसिक्स आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये जास्त ऍडव्हान्स किंवा जास्त थेअरी वगैरे बघायची काही गरज नाही आपल्याला. सपोर्ट आणि रेसिस्टन्स आजचा व्हिडिओवर मध्ये आपण काय बघतोय, तर सपोर्ट आणि रेसिस्टन्स म्हणजे नक्की काय आहे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, बरोबर, की ते किंवा त्याच्यावरती आपण ट्रेड कशा पद्धतीने करू शकतो, त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपण तयार करू शकतो आणि त्याच्यानुसार आपण ट्रेड करू शकतो, बरोबर. तर हे आपण आज बघणार आहे. जर बेसिक जर सांगायचं झालं सपोर्ट अँड रेसिस्टन्सचं, तर आपल्या लाईफ मधलं पण मी काही एक्झाम्पल देईल तुम्हाला आणि सिम्पल मार्केट मधली पण एक्झाम्पल देईल. लाईफ मध्ये जर आपण बघितलं, बरोबर, सपोज लाईफ मधले आपली ही एक लाईफची आपली सपोज आपण म्हणूयात की एक लाईफची रेषा आहे, बरोबर. तर याच्यामध्ये आपण ज्या पण वेळेला खचतो किंवा ज्या पण वेळेला आपल्याला कोणाची तरी आधाराची गरज असते, बरोबर, त्यावेळेला आपल्याला आधार कोण देतं, तर आपले आई वडील असतात किंवा आपले मित्र असतात, बरोबर, की जे आपल्याला खचून देत नाहीत. तिथूनच आपण एक बाउन्स बॅक करतो. ज्या पण वेळेला आपण खचतो त्यावेळेला आपल्याला एक कुठेतरी आधार भेटतो, बरोबर, आणि तिथूनच एक आपण बाउन्स बॅक करतो. तसंच आपल्या स्टॉक मार्केटमध्ये आहे. ज्या पण वेळेला एखाद्या स्टॉकमध्ये किंवा जसं इंडेक्समध्ये, बरोबर, सेलिंग येते किंवा जिथून सपोज आपण म्हणू शकतो की स्टॉक्स मध्ये थोडंसं डाऊन साईडची मुवमेंट आपल्याला बघायला भेटते किंवा स्टॉक पडतोय, बरोबर, आपल्या भाषेत जर बघायला गेलं तर स्टॉक पडतोय. ज्या वेळेला त्या प्राइस पासून मार्केट रिजेक्ट होईल किंवा त्या प्राइस पासून मार्केट अपसाईडला जाईल, तर तिथं आपण म्हणू शकतो की त्या स्टॉक साठी किंवा त्या इंडेक्स साठी ती लेवल एक सपोर्टची लेवल आहे. जसं की आपण इथं बघू शकतोय, मी निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरती चार्ट तुमच्या समोर लावलाय, बरोबर. तर इथं आपण बघू शकतोय 21,800 ही जी लेवल आहे,
मार्केटसाठी ह्या निफ्टीसाठी जर आपण बघितलं तर 21,800 किंवा 850 ही जी लेवल आहे ही मार्केटसाठी एकदम सपोर्टचं काम करते. बरोबर. इथं तुम्ही बघू शकता की प्राइस ज्या पण वेळेला अपसाइड वरून डाऊन साईडला येते त्यावेळेला 21,800 किंवा 850 जी पण लेवल आहे तिथूनच एक अपसाइडची रॅली आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटते. त्यानंतर मार्केट डाऊन साईडला आली, त्याच लेवल पासून मार्केट अपसाइडला गेलं, त्यानंतरही मार्केट डाऊन साईडला आलं, इथूनच मार्केटमध्ये आपल्याला एक नवीन रॅली आपल्याला बघायला भेटली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या पण वेळेला मार्केट डाऊन साईडला जाईल आणि ज्या प्राइस पासून मार्केट एक सपोर्ट घेताना आपल्याला बघायला भेटेल किंवा जिथून मार्केट अपसाईडची रॅली करताना बघायला भेटेल ती मार्केटमध्ये आपल्याला एक सपोर्टचं काम करते. तसंच ज्या प्राइस पासून आपल्याला मार्केटमध्ये रिजेक्शन किंवा ज्या प्राइस पासून आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला भेटेल तर तिथे आपण म्हणू शकतो की ती त्या स्टॉकसाठी किंवा इंडेक्ससाठी एक रेसिस्टन्सचं काम करते. जसं की इथं तुम्ही आपण बघू शकतो मार्केटमध्ये या लेवल पासून सेलिंग बघायला भेटली, त्यानंतर मार्केट याच लेवलला गेलं तर इथून आपल्याला सेलिंग बघायला भेटली, त्यानंतर मार्केट ह्या लेवलच्या आसपास गेलं तर इथूनच आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला भेटली. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की 18,200 ही त्यावेळेची जी लेवल होती ती निफ्टीसाठी किंवा त्या स्टॉकसाठी एक रेसिस्टन्सचं काम करते. बरोबर. तसं सिंपल आहे की आता हेच सिंपल जे फॉर्म्युले आहेत किंवा हेच सिंपल जे गणित आहे ह्याच्यावरतीच आपण ट्रेडिंग करायची आहे. आता याच्यावरती आपण ट्रेड कशा पद्धतीने करू शकतो. बरोबर, हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर ट्रेड करण्यासाठी आपण काय करतोय की ज्या पण वेळेला मार्केट ह्या सपोर्ट लेवलच्या आसपास कुठे पण आपल्याला एखादी बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायला फॉर्म होत असेल किंवा एखादं कन्फर्मेशन भेटत असेल तर सिंपल आपण याच्यामध्ये बाईंगची ऑर्डर किंवा बाईंगचा आपण प्लॅन करू शकतो. आता याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की कशा पद्धतीने आपण ट्रेडिंग करू शकतो. बरोबर आहे. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज काय आहेत. तर ही मी एक स्ट्रॅटेजी यूज करतो ती मी तुम्हाला सांगतो की काय आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला काही स्टॉक्स दाखवतो की मी स्वतः पण तो माझ्या क्लायंट्सला दिलाय किंवा मी स्वतः पण त्याच्यावरती ट्रेड घेतलेत आणि तो स्टॉक्समध्ये आपल्याला एक चांगली रॅली पण बघायला भेटली. मी त्याचे ही पण दाखवतो, स्क्रीनशॉट पण दाखवेल तुम्हाला. तर तो स्टॉक आहे बालकृष्ण इंडस्ट्रीज. रिसेंटचीच गोष्ट आहे. ह्या 1-2 महिन्याआधीचीच जर आपण बघितलं तर ह्या मे मंथचीच गोष्ट आहे. मी तुम्हाला ही पण दाखवतो इकडे. तुम्ही इथं बघू शकता. 2 मेचा मेसेज आहे की उद्या बालकृष्ण इंडस्ट्रीज मार्केट ओपन झाल्यानंतर बालकृष्ण इंडस्ट्रीज बाय करायचं आहे. बालकृष्ण इंडस्ट्री उद्यासाठी बघू शकता हा एक मेसेज आहे. 7 एप्रिल बालकृष्ण इंडस्ट्रीज आणि सुप्रीम इंडस्ट्रीज बाय कर म्हणून सांगितलंय. इथं पण बघू शकताय 2 मेला उद्या मार्केट ओपन झालं की बालकृष्ण इंडस्ट्रीज बाय करायचं आहे. उद्या बालकृष्ण इंडस्ट्रीज बाय कर. बालकृष्ण इंडस्ट्रीज म्हणजे प्रत्येक जर आपण जर बघितलं तर बालकृष्ण इंडस्ट्रीज हा स्टॉक मी का सजेस्ट केला किंवा आपण याच्यावरती आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो हे मी तुम्हाला एकदम सिंपल सांगतो. फर्स्ट पॉईंट तर आपल्याला मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस पण जमलं पाहिजे किंवा एक थोडं मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस म्हणजे काय तर थोडं मोठं टाइम फ्रेम पासून छोट्या टाइम फ्रेम वरती ज्या पण वेळेला आपण येतोय तर त्याला आपण मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस म्हणतोय. तर आता सपोज मी हा बालकृष्ण इंडस्ट्रीज बाय देण्यामागचं कारण काय आहे तर तुम्ही इथं बघू शकता. ही एक ट्रेंड लाईन आहे की याच्यामध्ये काय आहे स्टॉक ज्या पण वेळेला ह्या ट्रेंड लाईन पाशी येतोय तर तिथून सस्टेन करून एक अपसाईडची रॅली आपल्याला बघायला भेटते. इथं पण आला त्यानंतर एक अपसाईडची रॅली बघायला भेटली. आता मे महिन्यामध्ये काय झालं होतं सपोज 2 मे आहे बरोबर. तर मे महिन्यामध्ये सिंपल मंथली टाइम फ्रेम वरती काय झालेलं की मार्केट ह्या ट्रेंड लाईन वरती सपोर्ट घेताना आपल्याला बघायला भेटलं. फेब्रुवारी झाला, मार्च झाला इथे बरोबर. आता एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यामध्ये काय झालं तर फर्स्ट सस्टेन करताना मार्च महिना पूर्ण सस्टेन करताना आपल्याला इथे बघायला भेटला बरोबर. त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला भेटली बरोबर. म्हणजे हा स्टॉक आता आपण असं म्हणू शकतो की हा स्टॉक सपोर्ट किंवा जी पण ट्रेंड लाईन आहे तर त्याच्यावरती आपल्याला सस्टेन करताना आपल्याला इथं बघायला भेटलेला आहे. माझ्या याच्यावरती बालकृष्ण इंडस्ट्रीज वरती किंवा सुप्रीम इंडस्ट्रीज वरती पण स्विंग स्टॉक साठी आपण दिलेला आहे. याचे पण युट्यूब वरती व्हिडिओज आहेत आपले. तर 2 मेला आपण हा स्टॉक जर बघितलं तर इथं 5 एप्रिल ते 2 मे 2 ह्या लेवलला आपली प्राइस आहे ही 2 मेची. ह्या प्राइसला आपण सांगितलं होतं की इथं आपण बाय करू शकतो आणि त्यानंतर आपण बघू शकता की बालकृष्ण इंडस्ट्रीज मध्ये कशा पद्धतीनं रॅली आपल्याला बघायला भेटलेली आहे बरोबर. आता घेण्यामागचं कारण काय आहे तर एक हा स्टॉक सपोर्ट वरती आहे. खूप दिवस झाला हा ट्रेंड लाईनचा सपोर्ट आहे. ट्रेंड लाईन वरती इथं सस्टेन करतोय त्यानंतर ब्रेकआउट भेटला तर हे एक रिझन आहे.
आता ह्याच्यावरती आपण कशा पद्धतीने अजून ट्रेड करू शकतो, तर हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जर गोष्ट जर काय म्हटलं, बरोबर, तर आपल्यासाठी आहे फर्स्ट ट्रेडिंगसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस म्हणजे काय, तर आपण जर सपोज शॉर्ट टर्म साठी किंवा इंट्राडे साठी जर आपण एखादा ट्रेड किंवा एखादा जर स्टॉक आपण सिलेक्ट करतोय, तर त्याच्यामध्ये आपण आधी सपोज इंट्राडे साठी आपण सिलेक्ट करतोय, तर कमीत कमी आवरली टाइम फ्रेम, त्यानंतर 30 मिनिट, त्यानंतर 15 मिनिट आणि त्यानंतर 5 मिनिट, म्हणजे असं एक 4 ते 5 टाइम फ्रेमचं आपण अनालिसिस केलं पाहिजे. की सपोज आवरली वरती तो बुलिश आहे, मग 30 मिनिट टाइम फ्रेम वरती तो बुलिश आहे का, बरोबर, त्यानंतर 15 मिनिट टाइम फ्रेम वरती पण तो बुलिश आहे का, तर कुठेतरी 5 मिनिटामध्ये जाऊन आपण त्याच्यामध्ये एंट्री आणि एक्झिट करू शकतो. त्याला म्हणतो आपण मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस. तर स्टॉक्स मध्ये कधी पण आपण मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस आपण केलं पाहिजे सगळ्यात आधी. त्याच्यानंतर आता सेकंड पॉईंट आपण काय म्हणजे कशा पद्धतीने करू शकतो, तर सेकंड पॉईंट असा आहे, जो पण आपला मोठा टाइम फ्रेम आहे, बरोबर, सपोज 1 डेचा टाइम फ्रेम असू द्यात, आपला 1 वीकचा टाइम फ्रेम असू द्यात, बरोबर, किंवा आपला आवरलीचा सपोज इंट्राडे साठी जर आपण ट्राय करतोय, बरोबर, तर सपोज आपल्यासाठी 1 आवरचा टाइम फ्रेम आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बरोबर. इंट्राडे साठी जर आपल्याला ट्रेड करायचा आहे, तर इंट्राडे साठी आपण 1 आवरचा टाइम फ्रेम आपण सपोज इम्पॉर्टंट आहे. तर 1 आवर वरती आपण काय करायचं, 1 आवर टाइम फ्रेम वरती आपला इम्पॉर्टंट सपोर्ट मार्क करायचा, बरोबर. जसं की आपण इथं म्हणू शकतो की सपोज 1 आवर वरती हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आपण मार्क केला. 1 आवर चार्ट पॅटर्न किंवा 1 आवर वरती इम्पॉर्टंट सपोर्ट मार्क केल्यानंतर लोअर टाइम फ्रेम जो पण असेल, बरोबर, 15 मिनिट, बरोबर, तर 15 मिनिट वरती येऊन आपण चेक करायचं की कुठं आपल्याला बाईंगचे सिग्नल भेटतायत. निफ्टीवरती पण आपण बघू शकतो की इथं 1 डेचा जो पण आपला टाइम फ्रेम आहे, 1 डे वरती जर आपण बघितलं, तर 21,800 ही आपल्यासाठी एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे, बरोबर. तर ह्या 21,800चा आपला स्ट्रॉंग सपोर्ट हा डेली टाइम फ्रेम वरती असल्यामुळे आपण काय करतो की आवरली टाइम फ्रेम किंवा जो पण 30 मिनिट आपला टाइम फ्रेम आहे, तर याच्यावरती आपण काय करतोय, बाईंगचे सिग्नल आपल्याला शोधायचे आहेत की मोठ्या टाइम फ्रेमच्या सपोर्ट वरती लोअर टाइम फ्रेम मध्ये एंट्री आणि एक्झिट जर आपल्याला जर भेटत असेल, बरोबर, आपण इकडे बघू शकतोय ज्या ज्या वेळेला मोठ्या टाइम फ्रेमच्या सपोर्ट वरती सपोज इथे एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला बघायला भेटला, त्याच्यानंतर एक आपल्याला शार्प रॅली बघायला भेटली, ठीक आहे. त्याच्यानंतर पण आपण इकडे पाठीमागे आता रिसेंटचं पण आपण बघू शकतोय, ह्या एवढ्या फॉल नंतर ना ह्या आपल्या इम्पॉर्टंट सपोर्ट वरती मार्केट आल्यानंतर इथे एक आपल्याला हॅमर टाईपची कॅन्डल आपल्याला बघायला भेटली आणि त्याच्यापासूनच मार्केटमध्ये एक आपल्याला अपसाईडची रॅली बघायला भेटली आहे, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं अशा सिच्युएशन मध्ये, तर जो पण मोठ्या टाइम फ्रेमचा जो पण सपोर्ट असेल, बरोबर, तर त्या सपोर्ट वरून आपल्याला एक स्ट्रॉंग लेवल सापडते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं छोट्या टाइम फ्रेम वरती, तर छोट्या टाइम फ्रेम वरती आपल्याला एंट्री सापडते विथ एकदम स्मॉल स्टॉप लॉस, बरोबर. म्हणजे एकदम छोट्या स्टॉप लॉस मध्ये आपल्याला एक मोठी आपल्याला एंट्री किंवा मोठ्या टार्गेटसाठी आपल्याला एंट्री आपल्याला बघायला भेटते, बरोबर. आता नो डाऊट की आपण असं पण म्हणू शकतो की ब्रेकआउट फेल सॉरी ब्रेकआउट वरती पण आपण ज्या पण वेळेला सपोज सपोर्ट ज्या वेळेला आपला ब्रेकडाऊन होईल त्यावेळेला आपण ट्रेड करू शकतो, बरोबर, किंवा ज्या पण वेळेला आपण रेसिस्टन्स ब्रेक होईल त्यावेळेला आपण अपसाईडची आपण रॅली बघू शकतो. नो डाऊट ही पण स्ट्रॅटेजी आहे, बट त्याच्यासाठी पण मार्केटच्या वेगवेगळ्या सिनारिओज आहेत की कधी आपण सपोर्ट वरती बाय केलं पाहिजे, कधी आपण ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आपण यूज केली पाहिजे, कधी आपण ब्रेकआउट फेलियरची स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे, बरोबर. आता आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल की एक ट्रेंड वरती आपला व्हिडिओ असेल, बरोबर, की ट्रेंड म्हणजे काय, ट्रेंडचा नक्की कसा यूज केला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर मी एक तुम्हाला स्ट्रॅटेजी अशी सांगतो की ज्याच्यामध्ये आपल्याला एकदम कमी रिस्क मध्ये एकदम आपल्याला हाय चान्सेस किंवा आपल्याला एकदम हाय प्रॉफिटेबल ट्रेड आपल्याला मिळू शकतात. ती पण वाटलंच तर मी आता तुम्हाला सांगतो. ज्या पण वेळेला मार्केट एखादा सपोर्ट ब्रेक करेल आणि त्यानंतर ज्या पण वेळेला मार्केट त्या सपोर्टच्या वरती सस्टेन करेल, बरोबर. ज्या पण वेळेला मार्केट एखाद्या वेळेला सपोर्ट डाऊन साईडला ब्रेक करेल, म्हणजे तुम्हाला असं दाखवेल तिथं की मार्केट आता सपोर्ट ब्रेक केलाय म्हणजे इथून एकदम शार्प सेलिंग येईल, बरोबर. तर मग त्यावेळेला त्याच्यानंतर ज्या पण वेळेला मार्केट त्या सपोर्टच्या वरती जाते किंवा वरती क्लोज येते, तर तिथे आपण म्हणतो की मार्केटमध्ये फॉल्स ब्रेकआउट बघायला भेटलाय, बरोबर. फॉल्स ब्रेकआउटची पण स्ट्रॅटेजी मी स्वतः यूज करतो आणि माझ्या स्टुडंट्सला पण सांगितले, एकदम म्हणजे जर आपण बघितलं तर एकदम छान अशी स्ट्रॅटेजी आहे ती ब्रेकआउट फेलियरची किंवा फॉल्स ब्रेकआउटची.
याच्यामध्ये पण आपण बघितलं तर एकदम स्मॉल स्टॉप लॉसने आपण एकदम मोठ्या पद्धतीचा किंवा आपण एक मोठा टार्गेटसाठीचा आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. ही पण स्ट्रॅटेजी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. आजच्यासाठी एवढंच आहे. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडत असतील किंवा जर खरंच काही युनिक असं शिकायला भेटत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक अजून शेअर करा की ज्यांना अजून ह्या मार्केट विषयी किंवा ज्यांना बेसिक पासून ज्यांना शिकायचं आहे तर त्यांच्यापर्यंत हा चॅनल नक्कीच पोहोचवा. थँक्यू सो मच.